श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे वसंत पंचमी। सर्वात प्रथम वसंत पंचमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती, तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते। वातावरण अगदी शांत होतं, त्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते। तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातावर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती। ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला, तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला वागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे प्राप्त झाली।